नवीन वास्तूमध्ये प्रवेश केलेला नवीन शॉप आपलं ओपन होतंय, काय सांगा? आ, हे नवीन ह्या जागेसाठी नवीन आहे. तसं शॉप खूप जुना आहे. 30 वर्षापासून माझी बॅग इंडस्ट्रीमध्ये ॲक्टिव्हिटीज करतो मी. माझं बॅग मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे. माझं नाव तुकाराम नन्नावरे आहे. मी अलका तुकाराम नन्नावरे. ह्या आमच्या दोघांच्या नावाचं कॉम्बिनेशन म्हणून आम्ही एक ETN असं नाव बनवलं आहे. ETN म्हणजे अलका तुकाराम नन्नावरे. असं ETN बॅग कलेक्शन हे आमचं बॅगचं प्रोडक्शन युनिट आहे. आम्ही सर्व प्रकारच्या बॅग्स बनवतो. गेल्या 30 वर्षापासून आमच्या या फील्डमध्ये काम करतो आम्ही. माझं या अगोदर प्रोझोनमध्ये 3 शोरूम होते. कनॉटमध्ये शोरूम होतं, रिलायन्समध्ये शोरूम होतं. माझी बॅग मॅन्युफॅक्चरिंगचं सगळे जे प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये, सगळे इन्स्टिट्यूटमध्ये, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, क्लासेसमध्ये आणि कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे आम्ही सप्लाय करतो. आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॅव्हलिंग बॅग, ऑफिस बॅग्स, टिफिन बॅग, स्कूल बॅग, सगळ्या प्रकारच्या ट्रॅकिंग बॅग्स वगैरे आम्ही बनवतो. आम्ही त्या बॅग बनवण्यासाठी जे ॲसेसरीज किंवा जे लेदर यूज करतो तो हाय क्वालिटी हाय ग्रेडचा यूज करतो. त्याच्यामुळे आमच्या प्रत्येक प्रोडक्टची 1 वर्ष मिनिमम वॉरंटी असते आणि आम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कस्टमरपर्यंत जातो. त्याच्यामुळे आमचा जो रेट आहे तो मार्केटच्या रेटच्या एकदम अर्ध्या किमतीमध्ये चांगलं प्रोडक्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी मला येऊन 1 वर्ष झालेलं आहे. या ठिकाणी मी खूप समाधानी आहे. इथं चांगला सेल पण आहे. माझं प्रोडक्ट या ठिकाणी चांगलं, इथलं ॲटमॉस्फिअर वगैरे सगळं चांगलं आहे. लवकरच माझं शेंद्र्यामध्ये लोकमतच्या बाजूला मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू होतं मोठ्या प्रमाणामध्ये. हे माझं कॉर्पोरेट ऑफिस म्हणून आम्ही यूज करणार आहेत. आणि सर, कॉम्पिटिशनचं युग आहे. कॉम्पिटिशनच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी क्वालिटीच कुठेतरी गडबड असते. आणि आपण तर सांगताय क्वालिटी आणि हे माझी सर्वांपेक्षा रेट आणि क्वालिटी माझी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, हे कसं शक्य आहे? आता कसं असतं, क्वालिटी मेंटेन करण्यासाठी तुमचं प्रॉफिट ऑफ मार्जिन कमी जास्त करण्याची गरज नाही आहे. कारण मार्केटमध्ये कॉम्पिटिशन ही नेहमी राहणारच आहे. त्याच्यासाठी तुम्ही जे रॉ मटेरियल यूज करताय ते रॉ मटेरियल डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडून कसं घेता येईल. काय होतं की मी जर ट्रेडिंगवाल्याकडून जर रॉ मटेरियल घेतलं तर तिथंच माझं 20% कॉस्ट स्टार्टिंग होती. त्याच्यामुळे आम्ही जे रॉ मटेरियल यूज करतो किंवा जे परचेस करतो डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडून करतो. त्याच्यामुळे आमचे प्रोडक्शन कॉस्ट कमी असते. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे कटिंगमध्ये आम्ही खूप शार्प आहे त्याच्यामध्ये, की कटिंगमध्ये कुठं मटेरियल वेस्ट जात नाही आमचं. त्याच्यामुळे तो जो मटेरियलचा जे आमचा फायदा होतो तो डायरेक्ट बॅगमध्ये त्याचा आम्ही. कारण लोकांचं जेव्हा प्रोडक्शन घेतात तेव्हा ते जे कटिंगचं वेस्टेज आहे ते 10% त्याच्यावर लोड करतात. आम्ही ते लोड करत नाही, कारण आमचं ते कटिंग ॲक्युरेसी खूप चांगली असल्यामुळं ते आम्हाला लोड करतात. त्याच्यामुळे ते 10% कॉस्ट वाचते. खास करून मराठी माणसावर एक आरोप होतोय की मराठी माणूस हा बिझनेस करू शकत नाही. आपण दोघंही हजबंड वाईफ, नवरा बायको दोन्ही या क्षेत्रात आहात आणि आपण एका मुकामावर पोहोचलेले आहात. काय वाटतं मला हे म्हणणाऱ्याला आपण काय उत्तर द्याल? आता हे तर खूप पुढची गोष्ट झाली. आता जर खरं सांगायचं म्हणलं ना तर हे युनिट मी आणि माझ्या मिसेसनी 500 रुपयापासून सुरू केलेलं आहे. आज माझे जवळपास 5 कोटीचे ॲसेट आहे. 500 रुपयावर लग्न झाल्यानंतर रस्त्यावर फिरत असताना आम्ही रस्त्यावरची एक स्कूल बॅग उचलली आणि ती घरी आणून स्वच्छ करून धुवून तिथून आमचा बॅगचा प्रवास सुरू झाला. आम्हाला कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग नव्हतं, कुठलं बिझनेसचं बॅकग्राऊंड नव्हतं. तर मराठी मुलांना आणि उद्योजकांना मला हेच सांगायचं आहे की तुमची फक्त जिद्द, तळमळ आणि काम करण्याची तयारी पाहिजे. पैसा आणि मार्ग नक्कीच तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुमचा उत्साह आणि जिद्द पाहिजे आणि चिकाटी पाहिजे आणि सातत्य पाहिजे काम करण्यामध्ये. तर ते सगळं मी केलं आणि बिना पैशाचं, बिना भांडवलाचं 500 रुपयापासून केलेलं हे युनिट आज 5 कोटीपर्यंत नेलं. सर, आपण आता सांगितलं 500 पासून 5 कोटीपर्यंत आपलं टर्नओव्हर आपण सुरू केलेलं आहे. 500 रुपयात बिझनेस चालू केला, हे शक्य आहे? हे शक्य कसं होतं, कारण त्यावेळेचा तुम्ही जर प्रवास पाहिला तर मी 30 दिवसामध्ये 30 रुपयाची दिवसाभरामध्ये 24 तासात 1 रुपयाची एकच झुणका भाकर खायचो. 4 वाजता सकाळचं आणि संध्याकाळचं एकच जेवण. कारण माझ्याकडे फक्त 30 रुपये होते आणि 30 दिवस मला जेवण करायचं होतं. तर मी 1 दिवसामध्ये एक झुणका भाकर खाऊन एक शेजारच्या बाईकडून 300 रुपयामध्ये एक साधी शिलाई मशीन पायावरची घेऊन 200-300 रुपयाचं मार्केटमधून मटेरियल आणून हा व्यवसाय सुरू केलेला आहे. जे शक्य नाही ते शक्य करण्यामध्येच तर उद्योजकता आहे. जे शक्य आहे ते तर कोणी करेल. म्हणजे अशक्य शक्य करणं त्यालाच तर उद्योजक म्हणतो. या क्षेत्रात येणाऱ्यांना आपण काय मार्गदर्शन म्हणजे काय की आजकालचे मुलं आहे ना की त्यांचा 24 तासाचा वापर
आणि त्यांच्याकडे असलेल्या पैशाचा वापर हे चुकीचा करतात, म्हणून ते प्रॉपर डायरेक्शनला जात नाहीत. कारण प्रत्येक माणसं संध्याकाळी झोपताना एवढा विचार जरी केला की मी आज दिवसात मिळालेले 24 तास कसे वापरले, तरी त्यांना स्वतःचाच अभ्यास होईल की मी कसं वापरले आणि कसे वापरायला पाहिजे होते. त्याला जर असं वाटलं की मी असे याच्यापेक्षा चांगले यूज करू शकलो असतो तर तो नक्कीच उद्योजक होतो. कारण मी कधीच व्यवसाय सुरू केल्यापासून 8 तास ड्युटी नाही केली. मी प्रत्येक दिवशी 16 तासापेक्षा जास्तच काम केलं, म्हणून मी आजपर्यंत पोहोचलो. सर, या क्षेत्रातील व्यवसाय करणाऱ्यांना जर आपल्याशी संपर्क करायचा तर कुठं करायचा, आपला काही कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता मिळेल का? सध्या तर माझं मी एक कॉर्पोरेट ऑफिस म्हणून मी हाच ॲड्रेस लोकेट करतोय की चिकलठाणा MIDC एरिया, बीच टावर, शॉप नंबर A56, ATN बॅग कलेक्शन, प्रोप्रायटर तुकाराम नन्नावरे, मिसेस अलका नन्नावरे, आणि माझा मोबाईल नंबर आहे 9172523595, 9822953596. सर, फोन नंबर एकदा पुन्हा रिपीट करणार? यस, माझा फोन नंबर आहे 9172523595, सेकंड 9822359596.